मित्रांनो, तेच पीक, तेच बी, तेच खत, पण तरीही आपल्या विदर्भात उत्पन्न निम्म होत चाललंय। आधी जे आपल्याला एकरी 10 पोते व्हायचं ते 4 वर येऊन थांबलंय। तुम्हाला काय वाटतं? याचं उत्तर एकच आहे मित्रांनो, आपल्या मातीत आजारपण आलंय आणि हे आजारपण कोणी बाहेरून आणलेलं नाही, ते आपणच तयार केलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, मी विदर्भाचा गौऱ्या। आज आपण बघणार आहोत आपल्या मातीचं खरं आरोग्य काय आहे आणि ती आता एवढी कमकुवत का होत चालली आहे। आधी जे उत्पन्न 10 पोते एकरी व्हायचं ते आता 4 आणि 5 वर का येऊन ठेपलंय? कारण खत पण तेच आहे, बी पण तेच आहे आणि आपण मारणारा औषध पण सारखंच आहे। मग याच्यात एवढा फरक आणि तब्दीश का? विदर्भाची माती म्हणजे काळं सोनं, ब्लॅक कॉटन सॉइल। विदर्भाच्या मातीची एक खास वैशिष्ट्य आहे, त्याच्यात मॉन्ट्रोमोलिनेट नावाचा एक मिनरल सापडतो, जो म्हणजे एक्सपांड करतो। आपण जर आपल्या मातीत पाणी टाकलं तर ती माती फुलून येते, हे आपल्या काळ्या मातीचं वैशिष्ट्य आहे। पण आता ही माती काळजीचं कारण बनली आहे, कारण आता तिचा पीएच वाढलाय, तो 8 ते 9 पर्यंत गेलाय। त्यामुळे फॉस्फरस, झिंक, नायट्रोजन याच्या काही व्यवस्थित शोषण झाडांकडून केलं जात नाही, म्हणजे पिकं वाढतायत पण उत्पादन होत नाहीये। थोडक्यात सांगायचं तर माती श्रीमंत आहे पण पीक भुकेलं आहे। हे सगळं का झालंय? कारण आपण रासायनिक खतांचा वापर केलाय, सेंद्रिय खत, शेणखत, कंपोस्ट याकडे नेहमीच दुर्लक्ष केलंय। आधीची लोक, प्रत्येकाच्या घरी जनावर असायची, आधीची लोक दरवर्षी शेतात शेणखत टाकायची, पण आपण आता फक्त केमिकल फर्टिलायझर्स कडे वळलोय। शेणखत नावाचा कन्सेप्ट आपण विसरूनच गेलोय आणि सर्वात मोठी चूक म्हणजे माती परीक्षण न करणे। आधीची लोक एकच गोष्ट बोलायचे, आपण जे मातीकडून घेतो ते तिला वापस पण द्यावे लागते, पण आपण फक्त घ्यायची बघतोय, तिच्यात शेणखत टाकतच नाहीये। त्यामुळे शेतीचा पीएच वाढतोय आणि झिंक, नायट्रोजन, फॉस्फरस याच्यासारखे अन्नद्रव्य आपल्या झाडाला मिळतच नाहीये। फक्त पीक वाढतंय पण उत्पादन होत नाहीये। खत अंदाजाने टाकतो, पण मातीच्या मनात नेमकं काय चाललंय, तिला काय हवंय हे आपण जाणूनच घेत नाही। मग परिणाम काय होतो? जमीन थकते आणि उत्पादन कमी होतं। आता याच्यावर उपाय काय आहे? सॉइल सायन्स काय सांगतं? सॉइल सायन्स सांगतं, माती परीक्षण करा, दर 2 वर्षांनी एकदा माती तपासा, माती हेल्थ कार्ड काढा, त्यामुळे खत योग्य प्रमाणात वापरता येईल। सेंद्रिय खत वापरा, प्रत्येक 1-2 टन, प्रत्येक एकरी 1-2 टन शेणखत द्या। मातीला कार्बन परत द्या, ती पुन्हा श्वास घेईल। कारण आपण मातीला पुन्हा तिचं जे आपण घेतो ते पुन्हा देतच नाही, त्यामुळे ती आपल्यावर नाराज झाली आहे। झिंक आणि सल्फर वापरा। विदर्भात 70% शेतांमध्ये झिंकची कमतरता आहे, म्हणून एकरी 5 किलो झिंक सल्फेट वापरा। हिरवी खतं पेरा, ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स आपण त्याला म्हणतो। ढेंपा, सनेम, मग गवती पिकं, काउपी ही मातीचं बॅलन्स परत आणतात आणि यामुळे आपली माती सुपीक होते। जिप्सम वापरा, जिप्सममुळे सोडियम कमी होतं आणि पीएच कंट्रोल राहतं। हे जर आपण केलं तर आपलं उत्पन्न बघा कसं वेगाने वाढता येतं। फक्त आपण मातीकडून घेतोय पण तिला परत द्यायचं आपण हेच करत नाही। आपण टाकतो ना, आपण काय टाकतो? केमिकल फर्टिलायझर, पण त्याच्यामुळे फक्त मातीचा पीएच वाढतो, बाकी उत्पन्न तेवढ्या वेळापर्यंत झाडं चांगली वाढलेली दिसतात, पण त्याचं शोषणच होत नाही व त्यामुळे आपलं उत्पादन घटतं। मित्रांनो, आपली माती म्हणजे आपल्या आईसारखी आहे, ती दिवसेंदिवस थकत चालली आहे आणि तिचा थकवा आपल्याला दूर करायचा आहे, ज्ञानाने आणि प्रेमाने। मी आहे विदर्भाचा गौऱ्या, तुमच्या शेतीच्या भाषेत तुमच्या मातीचा आवाज बनण्यासाठी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघू सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी 5 घरगुती उपाय। जय हिंद, जय महाराष्ट्र।